सुनासोबत भांडण झाले, ती काय ताट काय आणून देणार नाही मला. स्वतःच करून खावा लागेल. म्हणणार आहे तेव्हा भांडण झाले ना आत्या धरा जेवायला म्हणून. स्वतः करून तेव्हा भेटल आता. चला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. बया आधी काय करू, आधी भाजी करून घेते मग चपात्याच्या नादी लागते. तर भाजी तेलाची किटली आहे तर हे काय काय ठेवलंय. जिरे मोहरी कुठे ठेवली कुणास ठाऊक. हिला किती वेळा सांगितलंय की सगळं जागच्या जागी ठेवत जा, काय सुद्धा सापडत नाही. कधी नीटनेटकं काम केलंय असं नाहीच. आता कुठं शोधत बसायचंय. आता कुठं सापडायचं बाया. असं काय सापडायचं नाही. ह्या बाईला एक काम नीट येत नाही. घरात जरा लक्ष कमी केलं की फार उद्ध्वस्त करून टाकती. परे परे इकडे या. परे तुझ्या आईला जाऊन विचार ती जिरेन मोहरी कुठे ठेवली म्हणाव. मम्मी आजी विचारती जिरे मोहरी कुठे ठेवली. तिथंच खाली कप्प्यात आहे की. बर हा तिथंच खालच्या कप्प्यात आहे. खालच्या कप्प्यात होय. ह्या नाही का ह्या. बर बर परे. हा चॉकलेट खायला पैसे दे. इथं जिरे आणायला पैसे नाहीत माझ्याकडे, चॉकलेट खायला पैसे द्यायच्यात. तुझ्या आईला म्हणाव लसूण कुठे ठेवलाय सांग जा. मम्मी आजी म्हणते की लसूण कुठे ठेवलाय. अगं तिथं चोर जाळी टोपल्यामध्ये आहे. मम्मी खेळायला जाऊ का ग. खेळायला जाऊ नको, पहिलं सांग जा तिथं वर टोपल्यात लसूण आहे. हा ही बाई स्वयंपाक करायला लागली, हिला डोळ्याने तर काही दिसतच नाहीत कुठल्या गोष्टी. आणि समोर असलेली वस्तू जमली कुठे ठेवली ग, हे कुठे ठेवलं ठेवलं. कशाला घरात राहते काय हिला सापडत नाही समोरच्या वस्तू सुद्धा. कुठे ठेवलाय लसूण. लसूण टोपल्यातच ठेवलाय. टोपल्यात ठेवलाय होय. हा बघू का एकदा. हा हाय टोपल्यात. कोण लसूण ठेवतं. तुझी आई निवळ येडी आहे बघ. अगं आजी झालं का नाही तुझं. 4-5 हेलपट घालवायला लागली, माझे पाय दुखायला लागलेत. Oh no. अगं झालं परे, पण तरी पण थांब एकदा बघू दे काय राहिलंय का नाही. थांब. तो तुझ्या आईला म्हणाव ह्या डबड्यातली हळद संपली. कुठे ठेवली हळदीची पुडी. हा काय सून भेटली बाई मला. एक गोष्ट जागेवर नाही घरातली. बाकीच्या सुना बघा किती टापटीपणाने व्यवस्थित ठेवतात. इथं काय सुद्धा लसूण सापडा नाही. साधा टोपल्यात कोण लसूण ठेवते. माझं कर्म. बया माझं पाय दुखायला लागलं. या सासा सोनाचं काल भांडण झालंय, ती मला ताप झालाय. ही कुठुलाय ती कुठुलाय, माझ्या पायात तुकडा पडायला लागलं. Oh no. ए मम्मी हळद कुठुली ग. ती आजी विचारायला लागली. अगं परे ती कडेची मांडणी आहे का, हा. ती वरून खाल 2 नंबरच्या डब्यात आहे. अगं मम्मी तू एक जागेला ठेवून जागी सगळं सामान. एका जाग्यावर ठेवली, तुझ्या आजीला सापडत नाही, त्याला मी काय करावं. सांग कुठे ठेवली ती. आजी 2 नंबरच्या कप्प्यात ठेवलंय. 2 नंबरच्या कप्प्यात. अगं ती नाही शिकल्या. बरे बरे ह्याच असं का ग. असून बया. हाय हाय. अगं आजी आता मी काय नसते बघा. आता जात माझं दुखायला लागलं पाय. मी जाणार आहे आता खेळाय. ए पोरे खेळायला नको जाऊ. जरा दम. इथं भाजी करायची माझ्या पोटात लागली आग पडायला. तुझ्या आईने कुठं काय ठेवलंय सापडतंय का काय. जोपर्यंत भाजी होत नाही ना तोपर्यंत खेळायला जाऊ नको. थांब इथंच. मला काय बघू दे अजून लागतंय का. एक काम कर, सगळं सापडले. तुझ्या आईला म्हणाव ती मटन मसाल्याची पुढे संपली, ती कुठे ठेवली बाकीची सामानात आणलेली. अभी मजा आएगा ना भिड़ो. आयो माझं पाय लय दुखायला लागलं रे. थांब आता एक आयडियाच करते. रुको जरा, सबर करो.
विचारलं का तुझ्या आईला? अगं आजे, मम्मी अशी म्हणली की करायचं असली तर भाजी कर, नाहीतर उपाशी मर. काय तुझी आई अशी म्हणली? हा, ती ही एवढी हिंमत कस काय केली असं बोलायची? चल तुझ्या आईला बघतेच आता, जाऊ चल लवकर. अभी मजा आएगा ना भिड़ो. होय ग, तू परीपाशी एवढं बोललीस काय? हा बोलले की मी. बोलली? अगं तुला काय लाजबीज वाटते का नाही? एवढं बोलते तोय पुरीपाशी. हा, एवढं बोलते काय? मग तुम्हाला सापडत नाही होय? तुझ्या आई बापाने काय शिकवलं नाही काय मोठ्याला कसं बोलायचं असतंय? कुशाल तोंडवर करून बोलत बसली या. मोठ्यानं काय बोलायचं सांगायला लागला, मग कळत नाही घरातल्या वस्तू सापडत नाही तेव्हा तुम्हाला. अगं लय लाड झालाय नवऱ्याने, तुझा लय लाड केला आणि त्याच्यामुळे लय लाडवलीस तू. हा, नवऱ्याने लाड केला म्हणून काय झालं? अगं तुमचा केला नाही काय तुमच्या नवऱ्याने लाड? सांगायला माझ्या नवऱ्याने लाड केला, पण तेवढंच फटका बी भेटत होता आम्हाला, म्हणून सगळं नीट होतं. अगं तुला नीट हळद नीट ठेवता येईना. हळद नीट ठेवली तुम्हाला डोळ्यात का बघायला सांगायला लागला. जिथं हळद पाहिजे तिथं हळद ठेवायची असते. ठेवले 10 जणांच्या तिकडं. आता कसं वाटते बसा भांडत. मला काम सांगून सांगून माझ्या पायात तुकडं पडलं. बसा भांडत.